आणि आम्ही थापा मारू, पण थापा मारण्याचं आम्ही थांबणार नाही, हे त्यांचं आता घोषवाक्य झालेलं आहे. ज्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या आणि सरकार त्यांनी आणलं, मतं मिळवली, ठीक आहे. त्यातला ईव्हीएमचा घोटाळा, नंतर तो ईपीआयसीचा नंबर वगैरे हा एक मुद्दा, तांत्रिक भाग वेगळा आहे, तो आता मी इकडे आणत नाही. पण बहुमत मिळालेले सरकार आहे, प्रचंड बहुमत. त्या ज्या काही 10 थापा होत्या त्याच्यापैकी एक तरी गोष्ट या सरकारने आज केले का? पहिली जी होती ती लाडक्या बहिणींना 2100 दिले का? नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी, मी कालच त्याच्यावरती एका कार्यक्रमात बोलताना बोललो. खरं म्हणजे कारण नसताना माझं नाव माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात घेतलं होतं आणि म्हणाले होते की स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही. आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही. उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या म्हणजे आज जो अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्याच्यात जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कालबद्ध एक कार्यक्रम देऊन कर्जमुक्त केलं होतं, तसं कर्जमुक्तीची तुम्ही घोषणा करा आणि अंमलबजावणी करा. ती झालेली नाहीये. त्याच्यानंतर प्रत्येकास अन्न आणि निवारा, हे तर अखंडपणाने चालत राहणारी एक ती प्रक्रिया आहे. प्रत्येकाला तुम्ही अन्न कधी देणार, निवारा कधी देणार. त्याच्यानंतर वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर कधी ठेवणार? तुमचं सरकार स्थिर आहे ना? एवढं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर जर सरकार स्थिर झाल्यानंतरही किमती वस्तूंच्या, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार नसाल तर तुमच्या या बहुमताच्या सरकारला कोण किंमत देणार? हा एक प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे. 25 लाख रोजगार निर्मितीमध्ये 10 लाख विद्यार्थ्यांना वगैरे हे सगळे आहे ना, विद्यार्थ्यांना 10,000 रुपये, 45,000 गावात पांदण, हे त्यांनी वेगळंच हे केले, पांदण रस्ते बांधणार. आता ही घोषणा करा. आम्ही सुद्धा योजना सुरू केली होती. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 आणि सुरक्षा कवच दिले का? वीज बिलात 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन, हे वचन सुद्धा चालूच राहणार आहे. कारण आम्ही सुद्धा सौर ऊर्जेचा प्रयत्न करत होतो आणि ती योजना सुरू केली होती. सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 2029, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यानंतर